तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे, पण क्लेम नाकारला गेला. माझं नाव सचिन महाजन. मी एम्पथी मेडिक्लेम कन्सल्टन्सी LLP या भारतातील अतिशय नावाजलेल्या हेल्थ इन्शुरन्स क्लेम कन्सल्टन्सीचा फाउंडर आहे. आणि एक लक्षात घ्या, आमच्या समोर अशा अनेक केसेस घडलेल्या आहेत की जिथे कस्टमर्स ॲडमिट झाले चुकून ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये, ज्याला एक खूप गोंडस नाव आहे, नॉन प्रिफर्ड हॉस्पिटल. नॉन प्रिफर्ड हॉस्पिटल म्हणजे काय की कंपनीचा त्यांचा टायअप नाही आहे आणि कंपनी त्या हॉस्पिटलमधले क्लेम मुळीच एंटरटेन करत नाही. हे लक्षात घ्या. तुम्ही जे ॲडमिट होतात तेव्हा कधी हॉस्पिटलच्या त्या डेस्कला, पहिल्यांदा ॲडमिशन डेस्कला विचारा की हॉस्पिटल तुमचं एम्पॅनल्ड आहे का. ते एम्पॅनल्ड नसेल, इट्स ओके, म्हणजे नॉन नेटवर्क हॉस्पिटल आहे. पण ते जर हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेडमध्ये असेल, नॉन प्रिफर्डमध्ये असेल, तर तुम्हाला क्लेम मिळतच नाही. इन केस कुठला ॲक्सिडेंट झाला, इमर्जन्सी असेल आणि तुम्ही चुकून त्या ॲडमिट झाल्या हॉस्पिटलमध्ये, तर बेसिकली फक्त इमर्जन्सी ट्रीटमेंट जी तुम्ही घ्याल तेवढे पैसे तुम्हाला मिळतात. बाकी तुम्ही इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये दुसरं दाखल झालं पाहिजे, जे कंपनीच्या पॅनलवर आहे किंवा जे कमीत कमी ब्लॅकलिस्टेडमध्ये नाही आहे, राईट. तर या पद्धतीने तुम्हाला काम केलं पाहिजे, या पद्धतीने तुम्हाला ॲक्शन घेतली पाहिजे. आणि माझं तर कळकळीचं तुम्हाला विनंती आहे की कधी पण हॉस्पिटलला जाण्याच्या आधी, ॲडमिट करण्याच्या आधी शक्य असेल तर, कारण इमर्जन्सीमध्ये शक्य नसतं, कोणीच भानावर नसतं, पण ॲक्च्युली सगळेजण फॅमिलीतले झुंपले नसतात हॉस्पिटलमध्ये. एखाद दोन व्यक्ती बॅकएंडला हॉस्पिटलला फोन करून आणि कंपनीला फोन करून कन्फर्म करू शकतात की हॉस्पिटल ब्लॅकलिस्टेड नाही आहे ना, त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना, कारण त्याने तुम्हाला क्लेम मिळेल, रिइम्बर्समेंटमध्ये मिळेल. पण अशा पद्धतीने क्लेम पूर्णपणे रिजेक्ट होणं, कारण तुम्ही ब्लॅकलिस्टेड हॉस्पिटलमध्ये गेले, ती घटना घडणार नाही. तर काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच.